गुड इव्हनिंग सर्वांना नमस्कार. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आज आपल्या फोर्थ डेच्या सेशनमध्ये मी स्वागत करत आहे. ठीक आहे, आज नाही करू शकत व्हिडिओ, नो प्रॉब्लेम चिन्मय. ठीक आहे, तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मजेदार असणार आहे. ओके, कारण आज तुम्ही तुमच्यामधली लपलेली शक्ती समजणार आहे. तुमच्या अवचेतन मनामध्ये सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आहे, तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं माहिती आहे. तर तुम्ही खूप सरप्राईज होणार. सकाळी पण खूप छान रिझल्ट आले सकाळच्या बॅचला सर्वांना, तुम्हालाही येणार आहे. ओके, त्याच्यानंतर मी जिबू सिम्बॉल शिकवणार आहे. ओके, त्याच्यानंतर मला आठवण करून द्या, तुम्हाला नोट्स साठी नंबर द्यायचा आहे. ओके, उद्या सर तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे ना, सगळ्यात ते भेटून जाईल. तर मी सांगितलं होतं काल काय, की डाउजर बनवण्यासाठी दोरा अंगठी घेऊन या. चला, कोणी कोणी आणलंय? एवढ्या लोकांना शिकू. अरे बापरे, बघा सकाळी ज्यांनी व्हिडिओ मिस केला, मग टाइमवर पळाले ते सगळं साहित्य आणायला. असं करू नका, दाखवा मला. चला ठीक आहे, मधुकर सर. अजून कोणाला विश्वास नाहीये का? चला, ओके, व्हेरी नाईस. प्रमिला मॅम चालेल. ओके, चला. ओके, कल्याणी मॅमचं पण आहे. मुग्धा मॅमने काय बनवलं आहे? काय झालं? उषा मॅम, तुम्ही नाही आणलं का? दोरा अंगठी नाही का घरामध्ये? घेऊन या प्लीज. सकाळी मग काही लोक घेऊन आणलं नाही, नंतर चमत्कार बघितले दुसऱ्यांचे आणि मग करायला लागले. अंगठीत दोरा घालायचा आहे फक्त. ओके, चला. आहे का श्रद्धा मॅम रेडी? काय सर, टॉर्च काय दाखवत आहेत? ओके, गोविंद सर काय ते टॉर्च दाखवत त्याच्याने करणार आहेत काय? लेट सी आपण. हा, बघूया आता ते कसं काम करेल. हा, दोरा आणलंय फक्त श्रद्धा मॅम, अंगठी वगैरे नाही आहे ना. मग घाला त्याच्यामध्ये छोटासा दोरा तोडा आणि घालून द्या. असं पकडा, असं बनवा. हा चला, आहे ना का मॅम? चला, आणलाय, बऱ्याच आहे इंदिरा. ओके, बघू द्या मला. ओके, हा शिल्पा मॅमने पण आणलाय का? टाकून द्या दोरा त्याच्यामध्ये. हा, टाकून द्या. सरळ साधा दोरा आहे, घुसवायचा आहे त्याच्यामध्ये. फक्त आपल्याला असा शेप महत्वाचा आहे, शेप. चला, इकडच्या स्क्रीनवर शक्ती महाजन, राणी पाटील, अतुल सिन्हा, किरण सुतार, ललित सर, छाया मॅम, हेमलता मॅम. चला, प्लीज ज्यांनीही नाही आणलं लक्षात घ्या. हा, प्लीज असं करू नका. मी थोड्या वेळ ना तुम्हाला खरंच लाईफ टाईम ही ऊर्जा तुमच्याबरोबर असणार आहे. लाईफ टाईम तुम्ही सरप्राईज होणार आहे. ओके, क्लास फ्री म्हणून असं काही पण नाही शिकवते, खूप महत्वाचं आहे तो. तर अजूनही बरेचशा लोकांनी आणलं नाही आहे. आपण त्यांना दोरा अंगठी शोधायला 5 मिनिटं देऊया. तोपर्यंत 5 मिनिटात मी तुम्हाला थोडस याच्यानंतर पुढे रेकीमध्ये काय असतं काय नाही थोडस 5 मिनिटात कव्हर करूया. एवढं महत्वाचं नाही, पण ते येऊपर्यंत काहीतरी टाइमपास करूया. ओके, तर बघा, आता तुम्ही लेवल 1 शिकत आहे, तर आपला लेवल 2 आणि लेवल 3 दोघं मिळून त्यालाच मास्टर लेवल बोलतात. त्याचा क्लास मंडे पासून सुरू होणार. ओके, तर मी एकत्र शिकवत असतो. 8 मे पर्यंत तो क्लास असणार आहे, मंडे पासून सुरू होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं, जेही सांगेल, खूप सगळं आहे त्याच्यामध्ये. सगळं एका कोर्समध्येच आलेलं असतं. थांबा, मी थोडस दुसऱ्या येऊपर्यंत आपण एवढस कव्हर करून घेऊ. ओके, चला. फक्त एकाच सरांना आवाज येत नाही आहे, बाकीच्यांना येतोय. सर, तुम्ही तुमचा फोनचा आवाज चेक करा. ओके, बाकीच्यांना आवाज येतोय ना? ठीक आहे. ओके, त्यांनी करायला पाहिजे त्यांचं. चला, आपण 5 मिनिटं फक्त बघूया याच्या पुढे काय काय असतं याच्यामध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल. चला, तर आता बघा, सध्या तर तुमच्याकडे कुठले सिम्बॉल नाही आहेत, पण पुढच्या वेळेस तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये लेवल 2 आणि लेवल 3 चे सगळे सिम्बॉल शिकवले म्हणजे आठवण करून दिले जातात. ते तुमच्या बरोबर आयुष्यभर असतात. त्याचबरोबर हे तर उसुई रेकी आहे, जॅपनीज रेकी आहे, त्याच्याबरोबरच त्याच कोर्समध्ये तुम्हाला करुणा रेकी देखील शिकवली जाते. करुणा रेकी भारतीय रेकी आहे. ते सगळे सिम्बॉल्स आहेत जुने, ते सिम्बॉल्स कधी वापरायचे, कसे वापरायचे ते शिकवलं. करुणा रेखी त्याच्यात कव्हर केलं जातं. अजून अंतकरण रेखी हाही खूप छान टॉपिक आहे. हे सिम्बॉल समजायला खूप सोपे असतात. तिबेटमध्ये खूप फेमस आहे, पण आता वापरायला सोपे म्हणून रेकी प्रॅक्टिशनर्स याला यूज करतात. ओके, तर हे असणार आहे, वापरायला सोपं आहे. नंतर आता त्याच्याच मध्ये खूप ऍडव्हान्स टाईपच्या हिलिंग असतात. आता हे काय आहे? हे आहे रिलेशनशिप ग्रीड.
तर व्यक्तींमध्ये तुमचे कुणाचे नाते खराब असतील, रिलेशनशिप इश्यू असतील, पती पत्नीमध्ये, भाऊ भाऊ, मित्र मैत्रीण, सासू सून, दोन कुटुंब, तुम्ही पुढे जाऊन रेकीच्या द्वारे हे सिम्बॉल्स वापरून तुमची रिलेशनशिप हिलिंग चांगली करू शकता. सेपरेशन सतीचं सेपरेशन ग्रिडही शिकवलं जातं, किंवा दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरी अनवॉन्टेड व्यक्ती असेल, जसं पती पत्नीमध्ये असेल, किंवा तुमच्या मुलाला कोणी एखादा मित्र बिघडवायला येत असेल, तर सकारात्मक भावनेने त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने आपण दूर कसं करू शकतो. तर एकदम पॉझिटिव्ह वेने असतं, ब्लॅक मॅजिक सारखं काही नसतं. ते तुम्हाला शिकवतानाच कळून जाईल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातच विश बॉक्स कसा बनवायचा शिकवलं जातं. आता हा विश बॉक्स अमेझॉनवर पण भेटतो, पण तुम्ही त्याला यूज करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी गुरुकडून शिष्याला अटुनमेंट होणं गरजेचं आहे, शक्तिपात. मग त्याच्यानंतर तुम्हाला शिकवलं जातं असा विश बॉक्स असतो. मग याच्यामध्ये अफर्मेशन्स कशा द्यायच्या, कसे चिट्स बनवायचे, त्याला हिलिंग कशी द्यायची. लिटरली तो घेतला नाही तरी चालतो. तुम्हाला टेम्पररी, म्हणजे मी पण तोच वापरतो आता बरेच वर्ष झाली. तर असा साधा डब्बा आहे आपला प्लास्टिकचा टप्परवेअरचा. तर तुम्ही त्याच्यात तुमची तर विश पूर्ण होतेच होते, पण तुम्ही घरच्याच्या सर्व सदस्यांसाठी इच्छा लिहू शकतात. त्याला हिलिंग कसं द्यायचं, कसे ते अफर्मेशन्स बनवायचे, ते सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. त्याच्यानंतर अजून एक टॉपिक असतो, तो खूप सुंदर आहे, वंडर लॅम्प कपूर दिया. आता याला काय बोलतात, वंडर लॅम्प नावच त्याचं जादूच आहे. म्हणजे तुमच्यामध्ये किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारचे ब्लॉकेजेस असतात आपल्या जीवनामध्ये, तर ह्या दिव्याला तुम्ही रेकीने चार्ज केलं, तर कोर्टाच्या जुन्या केसेस असतील, किंवा तुमचं काही खूप दिवसापासून नोकरीचा प्रॉब्लेम असेल, कुठे पैसे अटकले असतील, ते होण्यामध्ये, ते काम होण्यामध्ये जेही ब्लॉकेजेस असतील, ते ब्लॉकेजेस तो दिवा कसा ग्रहण करतो, आणि त्याच्यात त्याला तुम्हाला त्याचा प्रूफ पण दिसतो. जर ब्लॉकेजेस असतील, तो दिवा बरोबर दाखवतो. तर तेही शिकवलं जातं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला ऍडव्हान्स लेवलची हिलिंग असते. कुणावर सायकिक अटॅक, एखाद्यावर खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी झाली असेल, कोणी काही केलं असेल बाहेरचं, तुम्ही रेकीच्या साहाय्याने त्या व्यक्तीचं आरामशीर त्याला हील करू शकतात. इवन व्यक्तीच नाही, वास्तूचा, एखाद्या घराला अचानक नजर लागते, सगळे लोक अचानक आजारी पडायला लागतात, पैशाची अचानक तंगी येते, कोणी काही करतं, तर मग तुम्ही एखाद्या घराची, व्यक्ती आणि घराची हिलिंग करू शकता. सगळ्यात खास तुम्ही पुढच्या लेवलला डिस्टन्स हिलिंग शिकतात. ओके. डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय, सध्या तुमच्याकडे रेकी लेवल 1 आहे, 10% ऊर्जेने उपचार करू शकतात, हात ठेवायचे त्या बॉडी पार्टवर आणि होते. पण पुढे जाऊन सिम्बॉल्स येतात, तुम्ही डिस्टन्स हिलिंग म्हणजे व्यक्ती परदेशात असेल, कुठेही असेल, दुसऱ्या देशात, शहरात, गावात, पण तुम्ही त्याची एका ठिकाणी बसून हिलिंग करू शकता. अगदी अशी एक इमेजच्या साहाय्याने, 7 चक्रा इमेज असेल, किंवा त्या व्यक्तीचा फोटो असेल, तुम्ही कशावरही किंवा कुठल्याही ऑब्जेक्ट नुसार ने त्याची हिलिंग करू शकतात, कारण तुमच्याकडे सिम्बॉल असतात. जसं मी एका ठिकाणी बसून एवढ्या लोकांना अटोनमेंट देतो, त्या पद्धतीने तुम्ही कुणाची हिलिंग करतात. तर खूप काम येतं, लाईफ टाईम तुमच्याकडे त्या ऊर्जा तशाच असतात. ओके. लाईफ टाईम काही टेन्शन नाही तुम्हाला एकदा शिकलं. त्याच कोर्समध्ये साऊंड हिलिंग असतं, म्हणजे एकच कोर्स आहे तो मास्टर लेवलचा, त्यातच हे सगळं येतं, काही वेगवेगळे कोर्स नाहीये माझे, एकातच मी सगळं शिकवतो. मग साऊंड थेरपी कशी आहे, कसं आपल्या जीवनामध्ये ध्वनी काम करतात, काही इन्स्ट्रुमेंट वगैरे घ्यायची गरज नाही, मी अल्टरनेटिव्ह वेने शिकवत असतो. ठीक. त्याच्यानंतर तुम्हाला पॉवरफुल कर्मा मेडिटेशन दिलं जातं, ते बिना सिम्बॉलचं नाही देऊ शकत, ते विथ सिम्बॉल रेकीचं करायला लागतं. आणि त्याच्याने काय होतं, ऍक्च्युली त्याला 7 पॉवर मेडिटेशन बोलतात. तुमच्यातल्या 7 शक्ती चांगल्या पद्धतीने जागृत होतात. आता कुठल्या 7 शक्ती आहेत, तुम्ही चांगले पॉवर मॅग्नेट बनतात, म्हणजे 7ही चक्रे, ओरा संपूर्णपणे बॅलन्स होतो. पैसा तुमच्या जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. जीवनामध्ये नवीन लोक, नवीन संधी, म्हणजे ओव्हरऑल लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं खूप चांगलं मजबूत होऊन जातं. एक हिलिंग मॅग्नेट बनतात. तुमच्यातल्या सिम्बॉल्स आल्यामुळे तुम्ही कुणाची हिलिंग खूप छान पद्धतीने करू शकता. लव्ह मॅग्नेट, तुमच्यातली लव्ह एनर्जी चांगली ग्रो होते. जिथे जातात तुम्ही चांगले लोक, प्रेमळ लोक आकर्षित करतात, आणि प्रेमच तुमच्यातून पसरते. ओके. सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचं एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन, तर ESP पॉवर चांगले डेव्हलप होत राहतात. आणि
आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप प्रगती करता. आता त्याच कोर्समध्ये सगळ्यात सर्वांचं आवडत असतं हे आहे क्रिस्टल थेरपी. आता क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स दोघीही त्याच्यातच शिकवलं जातं. आता याच्यामध्ये बेसिक मध्ये काय असतं की तुम्हाला शिकवलं जातं की कुणासाठी ब्रेसलेट कसे बनवायचे, ब्रेसलेटचा बिझनेस करू शकतात तुम्ही, कसे सेल करायचे, जन्मतारखेप्रमाणे कसे बनवायचे, न्यूमरोलॉजीचं थोडं असतं, बरंच काही असतं. ओके, असे ट्री वगैरे असतात. आता तुम्ही थोड्या वेळाने शिकणार आहे रूम मध्ये कशी ऊर्जा आहे, मग त्याच्या रेमेडीज साठी ट्री कसे वापरायचे, क्रिस्टल्स कसे बनवायचे. आणि ऍडव्हान्स मध्ये तर खूप सुंदर असतं. ओके, ऍडव्हान्स हिलिंग मध्ये असं ग्रीड असतं, हे ग्रीड कसे बनवायचे क्रिस्टलचे ते ऍडव्हान्स क्रिस्टल थेरपी मध्ये त्याच्यातच शिकवलं जातं. ओके, प्लस त्याच कोर्समध्ये ईएफटी देखील येतं तुमचं. ईएफटी टॅपिंग असते, नवीन खूप चांगली मोडॅलिटी आहे क्विक हिलिंग साठी. तर इमोशनल फ्रीडम टेक्निक, तर आपल्या शरीरावर असे मेरिडियन पॉइंट्स असतात, तर त्याला असं टॅप करायचं विथ ॲफर्मेशन. तर तुमचं सेशन तर घेतलं जातं, प्लस तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही दुसऱ्यांची हिलिंग कशी करायची आहे. म्हणजे तो कोर्स प्रोफेशनल हिलरचा आहे, तुम्ही प्रोफेशनल हिलर होऊ शकतात. ओके, कुणाची हिलिंग करू शकतात मेडिटेशन घेऊन, ईएफटी घेऊन, क्रिस्टलद्वारे, रेकीद्वारे तुमचं बरंच काही त्याच्यात कव्हर होत असतं. ओके, तर बाकीचं आपण मग नंतर बोलूया. आता आय होप सगळे घेऊन आले असतील. ओके, पेंडुलम डाउजर. ओके, चला आता आणले. आता किती लोकांची व्हिडिओ ऑन आहे, चला इकडची स्क्रीन प्लीज. नाहीतर ते तुम्हीच चुकणार नंतर, मग काही प्रश्न असतील विचारता येत नाही. आता शिकत असताना आपण काय करू, प्रॅक्टिकल तुम्हालाच करायचं आहे. ओके, तुम्हीच करणार आहे, पण थोडीशी 2-3 मिनिटं थेरी बघून घेऊया ऍक्च्युली असतं काय, त्याच्यानंतर मग तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल. ओके, चला आता आपण थेरी बघूया त्याची. कुठे गेलं आपलं पेंडुलम. आता असंच पकडायचंय थोड्या वेळाने हातामध्ये. मी सांगेल तुम्हाला, बघा कसं पकडलेलं आहे, असं थोड्या वेळाने पकडायचं आहे. आता काय असतं बघूया. पेंडुलम डाउजिंग ही ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित एक पद्धत आहे, इंट्युएशन लेवलवर. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं किंवा क्रिस्टलचं वापरून, किंवा जे तुमच्याकडे आहे तेही काम करतं. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे. अगदी आजही केला जातो. ओके, तुम्ही जे शेतामध्ये ते बोर वगैरे करायला येतात, एखादा व्यक्ती कोकोनट डाउजिंग घेऊन येतो, काही लोक असा एल रॉड घेऊन येतात. हा एल रॉड पण त्याचाच भाग आहे, इंट्युएशनचाच भाग आहे. ओके, पेंडुलमही त्याच प्रिन्सिपलवर काम करत असतं. ओके, तर आता आपण बघूया अजून काय आहे त्याच्यामध्ये. तर पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेलं असतं. ओके, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तर पेंडुलमच्या हालचालीच्या आधारे हो नाही किंवा अनिश्चित असे प्रकारे तुम्ही उत्तर घेऊ शकतात, किंवा सकारात्मक ऊर्जा आहे की निगेटिव्ह आहे. तर आवश्यक साधने काय काय आहे, पेंडुलम ते तर आता तुमच्या हातात आहे. उत्तरे मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट, डाउजिंग चार्ट मी तुम्हाला आज संध्याकाळी देणार आहे, तुमच्या फोनवर येऊन जाईल. ओके, शांत आणि सकारात्मक मनस्थिती सर्वात महत्वाचं, संतुलित ऊर्जा क्षेत्र. ओके, चला आता काय करायचं आहे बघा. पेंडुलम करण्याची पद्धत, पेंडुलमला ऍक्च्युली पेंडुलम कोणी वापरू शकतं, ज्याला रेकी येत नाही तोही. पण तुमच्याकडे रेकी आहे म्हणून दुसऱ्यापेक्षा थोडेसे चांगले उत्तर भेटतील, थोडेसे अचूक भेटतील. स्वतःला स्थिर करा, ध्यान किंवा शांत मनस्थितीत जा, पेंडुलम दोऱ्याच्या टोकाला धरा, हो नाहीचे संकेत ठरवा. ओके, सो अँड सो, बस झालं, एवढी थेरी बस आहे. बाकी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ना. आता ज्यांचाही शक्तिपात राहिला आहे ना, तर त्यांचा शक्तिपात मी शनिवारी करून देईल, आता उद्या नाही करणार. आणि शनिवार नंतर जोही येईल मग मी त्याचे 500 रुपये चार्ज करेल, शक्तिपातचे फ्री नाही देणार. तर शनिवारी चुकवू नका, वर्किंग लोक जेही असतील, सॅटर्डेला पण करूया. ओके, चालेल. आता ज्यांचा शक्तिपात तर झाला आहे त्यांच्यासाठी आता तुम्हाला परत एकदा प्रॅक्टिस करूया आपण. रेकीला कॉल करायचे 30 एक सेकंड लागतात, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. काल पाणी चार्ज केला, आज आपल्या हातातलं पेंडुलम चार्ज करूया. ओके, दोरा अंगठी हातात घालून ठेवा, सध्या आपण रेकीला कॉल करूया. चला माझ्या मागे म्हणा, खूप सोपं आहे. उद्या तर तुम्हाला तुमच्या नोटमध्ये ती प्रार्थना येऊन जाईल. दोन्ही हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे
स्वतःचा आभारी आहे, माझे माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. तळवे आकाशाकडे अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. किंवा साधं, हे रेखी शक्ती माझ्या हातातून उपचार करण्यासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, चला ठीक आहे. आता काय करायचं आहे, घ्या हातामध्ये अंगठी दोरा, हातामध्ये घ्या, असा हातामध्ये ठेवा. ठेवला, बाकीच्यांना आवाज येतोय, तुम्हाला नसेल. ओके, ठेवला. आता जसं काल पाणी चार्ज केलं, हात क्लॉकवाईज फिरवा आणि ऍफर्मेशन द्या. ऍफर्मेशन महत्वाचं आहे. बोला, हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. कधी स्वतःहून कराल उद्या तर असं 1 मिनिटापर्यंत हात करा. ओके, त्याला चांगलं चार्ज करा. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. आणि शेवटी बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ठीक, अगेन करणारा तोच आहे, आपण फक्त माध्यम आहोत. ठीक आहे, चला आता काय करा सगळ्यांनी बघा. काय करा, हा अंगठा आणि हा बोट ना, फर्स्ट फिंगर आणि थंब याच्याने त्याचं वरचं टोक पकडा. वरचं टोक असं एकदम असं खाली नका पकडू, एवढंच डिस्टन्स नाही, असं थोडस लटकलं पाहिजे ना, थोडस असं इथे पकडा. हाताच्या एकदम सेंटरला घ्या, थोडं वरती. आता बघा, त्याचं काही उत्तर असतात. 1 मिनिट थांबा, सांगायचं विसरलो. एक तर पेंडुलम, जर उत्तर त्याचं हो असेल 90% केसेस मध्ये मागे पुढे मागे पुढे होतो. आता मी करत आहे असा. जर त्याचं उत्तर नाही असेल तर तो डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे असा हलत असतो. मी हलवतोय सध्या. जर तुम्हाला विचार, एखाद्या ठिकाणची ऊर्जा बघायची, एनर्जी सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह असेल तर तो क्लॉकवाईज असा जोरजोरात फिरतो. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह आहे तर तो अँटी क्लॉकवाईज फिरतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता घ्या हात, थोडासा वरती पकडा. आता मी त्याला माझं खरं नाव विचारतो. बघा, आणि मग त्याची पोझिशन बघूया. चला, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन. हे बघा, आता तो त्याचाच फिरत आहे, मी नाही फिरवते मागे पुढे. आता सेम प्रोसेस करा, तुम्ही त्याला नाव विचारा तुमचं. चला, आणि थर्ड आय चक्राने त्याच्या खालच्या डोक्यावर कॉन्सन्ट्रेट करा. खरं नाव विचारा. चला, चला, फोकस करा थर्ड आय चक्राने. त्याच्या टोकाकडे बघा. व्हेरी नाईस. ओके, व्हेरी नाईस. चला, काहींच होत आहे. ओके, थांबून घ्या, थोडस थांबून घ्या. थांबा, परत पकडा टोकला. आता काय करा, मी त्याला माझं खोटं नाव विचारतो, मग त्याचं बघूया पोझिशन चेंज होते का. चला, तर बघू. माझं नाव ठेवू आता मी. माझं नाव सलमान आहे. माझं नाव सलमान खान आहे. साधं नाव घेतो. माझं नाव तुषार आहे, माझं नाव तुषार आहे, माझं नाव तुषार आहे. आता ते डावीकडून उजवीकडे, त्याचं उत्तर नाही आहे. तुम्ही तुमचं खोटं नाव विचारा त्याला. चला, तुम्ही आमचं तर चांगलंच फिरतंय. ओके, चला, खोटं नाव विचारा. काही पण सांगा त्याला, तुमच्या मुलांचे नाव घ्या. ओके, चला. ओके, चलो ठीक आहे. नंतर प्रयोग करू. थांबून घ्या सर्वांनी, 1 मिनिट थांबून घ्या. थांबवा त्याला. आता काय करायचं आहे, लगेच जाऊ नका. तुम्हाला प्रयोग करायचे आहेत, ऐकून घ्या. तुमच्या घरात जर देवघर असेल तर देवघराच्या वरती किंवा समोर असं पकडायचं, किंवा एखादा धार्मिक ग्रंथ आहे घरामध्ये त्याच्यावरती असं पकडायचं आणि विचारायचं,
इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. जर ऊर्जा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह असेल, जोर जोरात ते क्लॉकवाईज फिरेल, खूप जोर जोरात. ओके. आणि ते झाल्यानंतर लगेच जाऊ नका. ते झाल्यानंतर मग तुम्ही डस्टबिन कडे जा, कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडा, त्याच्यावरती पकडा आणि विचारा इथली ऊर्जा कशी आहे, एनर्जी कशी आहे. मग ते जोरजोरात अँटी क्लॉकवाईज फिरायला लागेल. ओके. तर आता तुम्ही जा, ते दोन्ही प्रयोग करून या, नंतर मग आपण क्वेश्चन आन्सर जाऊन या. जा देवघर आणि टॉयलेट मध्ये गेले, कचऱ्याच्या डब्याकडे गेले तरी चालेल, ते निगेटिव्हच येणार. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे नंतर करून बघा, खूप छान तुम्हाला रिझल्ट येतील. चला ठीक आहे. चला आता आपण पुण्याचे चला अजून बरेचसे लोक यायचे बाकी आहेत. शिल्पा मॅम जाऊन आल्या वाटतं, काय एक्सपिरियन्स होता सांगा मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट करा. बोला. देवघराकडे जेव्हा गेले ना तेव्हा हे असं सरळ सरळ फिरलं ओके आणि कचरापेटीकडे गेले तेव्हा असं गोल सर फिरलं. ओके ओके ठीक आहे. काय पण ते त्याच्या खाली काय लावलंय तुम्ही? अच्छा, रिंगच आहे अंगठी का? आहे. हा, रिंग, अंगठी अंगठी, हा ओके. रिंग आहे. ठीक आहे ठीक आहे, हम्म. चालेल चालेल. पण केलं ना काम? नाव विचारलं तेव्हा काय तुमचं केलं. नाव विचारलं होतं का? ते मला काही कळलंच नाही सर, नाही नाही. ठीक म्हणजे आहे ठीक आहे. कसं ते तुम्ही फक्त त्याला ठेवून फक्त तुमचं खरं नाव, माझं नाव, आता तुमचं नाव विचारायचं, काय नाव आहे तुमचं, शिल्पा आहे का, माझं नाव शिल्पा आहे का, मग हम्म. तो काहीतरी सांगेल. ओके, काहीतरी नंतरून करून बघ. ओके चला, बाकीचे लोक कोण सरप्राईज झालं, कुणाला काही बोलायचं आहे? हा, बघू आपण एक एक. संध्या मॅम बोला, केलं होतं? It really works, sir. करतं की नाही? Yes. चला, सगळं काही तुमचं सबकॉन्शियस माइंडच करतं, काही जादू वगैरे नाही मी एक्सप्लेन करायला. चला, व्हेरी नाईस. Okay. आता लाईफ टाइम तुम्हाला समजेल, तुम्ही लाईफ टाइम कुठली ऊर्जा चेक करा, कुणाच्याही घरात जा, पाहुण्यांच्या घरात जा, वास्तू सारखं मी ऊर्जा बघते सांगायचं काय आहे. तुमच्या घरात कशी खूप खूप छान आहे ते डिसिजन मेकिंग. हा, अजून मी थोड्याचे घेऊया 2-3. सर तुम्ही केलं होतं का सॅमसंग एस एन? कोणी जेंट्सला पण घेऊया आपण, कोणी जेंट्स मध्ये कोणी केलं होतं? झालं की नाही? नाही केलं? हा बोला, राजश्री मॅम बोला. सर नमस्ते. असं म्हणजे आपण माणसांच्या अंगावर केलं तरी चालतं? चालेल ना, का नाही चालणार? त्याच्या चक्रावर करायचं, 7 चक्रांची पण चक्रावर झोपले. परमिशन घेऊन करा, चक्रावर छोटे मुलं असतात तर बघा एकदा कसं वर्क. ओके. जर चक्रावर करायचं म्हटलं तर त्यांना झोपवावं लागेल ना सर? हो, झोपायला लागेल. अजून एवढं करा नका, तुम्ही लेवल 1 ला आहे, अजून एवढं स्लोली 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 सध्या हळूहळू शिकून घ्या. ओके, पुढे नाही, गिलिंगही करता घरात येते कसं, तसं. घरी बोला कशी बोला. मुलगी आहे ना, मग मुलगीच्या मी असं डोक्यावर केलं तर ते पॉझिटिव्ह असं हे हा, मग आलं. ते क्राऊन चक्र, पण ते क्राऊन चक्र पकडून घेतं ना, मग ते क्राऊन चक्रावर पॉझिटिव्ह असेल काही चांगली गोष्ट. ओके, चालेल ठीक आहे. चला, काय झालं दीपावली मॅम? बोला हॅलो सर. बोला ना. सर मी माझ्या नावाचं केलं ना आणि खोटं नावाचं केलं ते बरोबर झालं, पण मी देवाऱ्याच्या इथे गेलं आणि किचन मध्ये केलं ना तर ते सकाळ म्हणजे असं कसंच नाही फिरलं, असं स्थिरच राहिलं. ठीक आहे, सांगेल मी त्याचं पण सांगेल ना, असं का सांगेल. चालेल. हा म्हणजे नो प्रॉब्लेम, मी एक्सप्लेन करतो. अजून कोण आहे माझं, कुणाचं नाही झालं? इट्स रिअली, मुग्धा मॅम बोलता सरप्राइझिंग आहे. अजून कुणाला वाटलं? हा बोला मॅडम, डॉक्टर उषा बोला मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट. हा सर, दोन्ही साईडने फिरत आहे सर, उजवी साईडने फिरत आहे आणि डावी साईडने पण फिरत आहे सर असं.
ठीक आहे, ठीक आहे. दोन्ही साईडला थोडस स्लोली फिरत आहे सर. चालेल, चालेल. सांगतो मी कसं का होतं तसं. ओके. चालेल. सर्वांचे तर उत्तर बरोबर येणार नाही. सर्वांची एनर्जी सारखी नसते. सगळ्यांची एनर्जी त्याला चांगली लागते. ओके. चला, प्रीती मॅम बोलतात अमेझिंग आहे. अजून कुणाला काही विचारायचं काही डाऊट? हा, श्रद्धा मॅम, काय झालं? नाही झालं का? की झालं? सांगा. तर झालं हे सरप्राइझिंगली माझ्या नावासोबत पण झालं आणि घराच्या कोपऱ्यामध्ये एनर्जीचं पण झालं आणि देवाच्या तिथे ते त्यांनी पॉझिटिव्हच रिस्पॉन्स केला. पण ज्यावेळेस मी डस्टबिन सोबत गेली ना, तर हे माहित नाही ते मागे पुढे नाही हलत आहे. ते फक्त असं गोल गोल अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज तिथल्या तिथेच हलतंय, पण ते म्हणजे मूव्ह नाही करत आहे. मग लाईक जास्त असं पण नाही एनर्जी करत आहे खराब आणि नसेल असं पण तिथे. नाही. डब्बा धुतात वगैरे का? क्लीनलीनेस आहे. हो, आता मग रोजच मग धुतात कसं सर होईल? डस्टबिन. जितकी निगेटिव्ह एनर्जी आहे तेवढं जोरात फिरेल ते. हो, पण मग डस्टबिनला तर ते निगेटिव्ह वाटलं पाहिजे ना, तिथे हल्लंच नाहीये ते काही. जास्त नसेल तिथे एनर्जी. तुम्ही ओके. एखादी टॉयलेट वरती करून बघा नंतर. ओके. ओके, ठीक. पण रिझल्ट आलेत सर. येतात, माझ्या येतात. नावाचे तिथे पण आणि देवघरात पण आलेत. देवघरात चालेल. पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेत त्यांनी. ओके, चालेल. चला, आता फक्त एक दोन रिस्पॉन्स घेऊया आपण. नंतर मला तुम्हाला पुढचा थेरी शिकवायची. ओके. चला, अजून कुणाला काही बोलायचं आहे? मग आपण स्टार्ट करूया. ओके. ठीक आहे, मॅडमचं झालं. आता थेरी घेतो. हा, चला, शिकवायला घेतो. तर आता बघा, 2-3 गोष्टी मी शिकवायच्या आधी थेरीमध्ये सांगितलं होतं. काहींचं झालं, काहींचं नाही झालं. कशासाठी? तुमचं ऊर्जा क्षेत्र चांगलं पाहिजे. तुमची मनस्थिती गोंधळलेली नाही पाहिजे. तुम्ही एकदम न्यूट्रल असलं पाहिजे. न्यूट्रल. ओके. नाहीतर उद्या स्वतःसाठी प्रश्न उत्तर विचारणार आणि तुम्हाला हवे तेच उत्तर पाहिजे असतात, मग ते देत नाही. दुसरं बघा, तुम्हाला मी सांगितलं 90% केसेसमध्ये असंच येस नो असतं किंवा असं सांगितलं की नो असेल तर असं. पण सगळ्यांचं तसं नसतं. काहींसाठी उत्तर हो म्हणजे क्लॉकवाईज फिरतं किंवा अँटी क्लॉकवाईज. तर तुम्हाला कधीही करताना अगोदर त्याचं कॅलिब्रेशन करायचं आहे. कॅलिब्रेशन. ओके. म्हणजे कसं? त्याला विचारायचं, जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट कशी असेल? जर उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट कशी असेल? उत्तर नाही असेल तर कशी असेल? मग तो त्या पद्धतीने सांगेल. दुसरं अजून एक विचारत जा. कधी कधी काय होतं ना, त्या परमेश्वरालाच वाटत नसतं की तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर कळावी. काही गोष्टी आपल्याला उशिरात समजलेल्या चांगल्या असतात. तर अजून एक विचारत जा की ही डाउजिंग करण्याची योग्य वेळ आहे का? ही पेंडुलम डाउजिंग करण्याची म्हणजे मी ही प्रश्न विचारण्याची योग्य वेळ आहे का? तेही विचारत जा. ओके. दुसरं कुणाचं हलतं कुणाचं नाही, तर तुम्हाला तुमच्या ज्यांचंही हल्लं नाही, तुमच्या एनर्जी लेवलवर काम करायचं आहे. काही ब्लॉकेजेस असतील, काही मनामध्ये एखादा नकारात्मक दिवस घालवला असेल, त्या पद्धतीने होत. दुसरं, आता मी तुम्हाला 2 प्रयोग का सांगितले? एक देवाचंच आणि डस्टबिनचंच का सांगितलं? याच्या मागे कारण आहे. काय कारण आहे बघा. हं? आता जिथे तुम्ही निगेटिव्ह एनर्जी चेक केली, आता कचऱ्याच्या डब्याची ते निगेटिव्ह आहे. तर कसं असतं, तुम्ही बऱ्याचशा घरामध्ये काय करतात, डस्टबिन किचन ओट्याच्या खालीच ठेवतात आणि मग तुम्ही जेवण करतात, अन्न बनवतात, तेच त्याच्यामध्ये जातं की नाही एनर्जी. अनहायजेनिक राहिल्यावर म्हणून आपण आजारी पडतो की नाही. ज्याच्या घरात हायजीन चांगलं आहे, साफसफाई आहे, ते घरातले लोक कमी आजारी पडतात. साधं सिंपल आहे. आता काही लोकांकडे कसं असतं, टॉयलेटचं किचन समोरच टॉयलेट असतं, दरवाजा उघडा असतो, तोही प्रॉब्लेम असतो. मग कधी कधी काय होतं, मग ते वास्तुशास्त्रवाले काय करतात, तुम्हाला सजेशन देतात की एक टॉयलेट न्यूट्रलायझर ठेवा किंवा असं एखादा कॉपरची पट्टी ठेवा, असं सांगतात. कारण एनर्जीचा फरक पडतच असतो. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं काळजी करायची आहे. जास्तच तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ना, समजा एक साधा तुम्हाला वास्तूचा उपाय सांगतो मी. ते खडे मीठ असतं ना, खडे मीठ ते वाटीमध्ये घ्यायचं आणि टॉयलेटमध्ये विंडो असते ना, तिथे ठेवून द्यायचं आणि ठेवून द्यायचं. दर 15 दिवसातून ते मीठ फ्लश करायचं आणि बदलायचं. तरीही ते मीठ ते निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतं. खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी. हा, टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद पाहिजे. डस्टबिन क्लीन करत जा. एव्हरीथिंग इज एनर्जी. मी तुम्हाला फर्स्ट डेलाच सांगितलं आहे. सगळं काही तुम्हाला ऊर्जेच्या स्वरूपातच घ्यायचं आहे इथून पुढे. ओके. तर आता त्याच्यामध्ये काही चार्ट्स असतात, ते चार्ट्स मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. ऍडव्हान्स, थोडंसं ऍडव्हान्स लेवलवर. तर बघा,
पेंडुलमच्या हालचालीचे अर्थ असे असतात, पण तुम्ही त्याला विचारू शकतात, कॅलिब्रेशन करू शकतात. तर पेंडुलमचा उपयोग कुठे होतो? नियमित निर्णय घेण्यासाठी, म्हणजे डिसिजन मेकिंग साठी. ओके, डिसिजन मेकिंग कसं, आता तुमच्याकडे 4-5 ऑप्शन आहे, जसं 4-5 आता साड्या आहेत, आज कुठली घालू लग्नासाठी, हळदीसाठी किंवा पार्टीसाठी. हजबंडला विचारलं तर हजबंडला इंटरेस्ट नसतो, मग त्यात अशा ठेवायच्या आणि त्याला विचारायचं, तो सांगेल. दुसरं तुम्ही काय करू शकता, तुम्हाला आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, 4-5 शाळा निवडल्या मुलांसाठी, कुठे ऍडमिशन घेऊ, 4-5 लग्नाची स्थळ आली आहे, काय बघू. तर छोटे छोटे, एवढे मोठे नाही, सुरुवातीला छोटं छोटंच घ्या. ओके, प्रयोग करून बघायचे छोटे छोटे. ओके, त्याच्यानंतरून तुम्हाला मी पण खूप घ्यायचो सुरुवातीला, माझ्या करिअर संबंधित छान करतं. गमावलेल्या वस्तू शोधण्यासाठी ते चार्ट मी दाखवणार आहे. ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी, तर पेंडुलमने, हे क्रिस्टलचे जे पेंडुलम असतात त्याच्याने तुम्ही हिलिंग खूप छान करू शकतात. रेकी विथ रेकी आणि पेंडुलमच्या कॉम्बिनेशनने कुणाचं हिलिंग करू शकतात, डिस्टन्स हिलिंग आणि रेकी सोबत वापरण्यासाठी. पण सध्या तुम्ही, तुमच्याकडे आहे त्याच्याने काही हिलिंग वगैरे होणार नाही, जस्ट काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मिळवू शकता. ओके, तर असे चार्ट्स असतात. तर आता मी तुम्हाला चार्ट शिकवणार आहे. चार्ट मध्ये ना, काही चार्ट मध्ये हा सेंटर पॉइंट असतो, जसं उजवीकडे दिसत आहे, आणि डावीकडे काही मध्यभागी असतो. तुम्हाला जसं हाताच्या थोडं वरती पकडलं, याच्या थोडं वरती पकडायचं आहे. आणि चार्ट खरंच काम करतात का, ह्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहे का, परत स्वतः जायचं, थोडी स्टडी करायची, गुगलवर जायचं, तिथे खूप सगळे चार्ट्स असतात. ओके, मी सकाळी दाखवलं नाही, सर्च हिस्ट्री. हे बघा, इथे सगळे पेज चार्ट्स आहेत. ओके, इथून तुम्हाला जो हवा तसा तुम्ही डाउनलोड करू शकतात. क्लिक करून असे चार्ट्स असतात, डाउनलोड करायचा आणि वापरू शकतात. पण तुम्हाला याची गरज नाही. मी आता काही जे चार्ट शिकवणार आहे, ते चार्ट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर उद्या भेटून जातील. ओके, तर चार्ट्स कशा कशासाठी वापरायचे आहे आता आपण बघूया. ओके, बघा, आता हा पहिला चार्ट आहे. हवं तेव्हा तुम्हाला वाटलं तर कलर प्रिंटआउट काढून ठेवा. हा 7 चक्र चार्ट आहे. एखाद्याच्या चक्राची माहिती काढायची असेल किंवा तुमची, तर त्याला विचारायचं की, आणि बघा इथे साईडला ना पेन्सिलने नाव लिहायचं, कलर प्रिंटच काढायची आणि पेन्सिलने नाव लिहायचं, तुमचं जन्मतारीख, मिनिमम इन्फॉर्मेशन जितकी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे. हे सगळं आपलं सबकॉन्शियस माइंडच करत असतो. ओके, जादू वगैरे काही नसते. हे आपलं अंगठा आणि बोटाचं कनेक्शन माइंड पर्यंत असतं आणि सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती असतात. इथून हे सगळं होतं. ओके, ठीक आहे. सेक्रल चक्र, सोलर चक्र असं विचारू शकतात. दुसरं आहे, हा चार्ट आहे हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, फाइंड लॉस्ट आयटम्स. तर आता एखादी वस्तू हरवली आहे, मग सेंटरला पकडायचं, त्या वस्तूचं नाव लिहायचं, चावी आहे, काही व्हॉट एव्हर इट इज, जे आहे पेन्सिलने लिहायचं. पेन्सिलने कशाला, नंतर तुम्ही इरेज करून दुसऱ्या गोष्टीसाठी तो चार्ट वापरू शकतात. नाही तर पेनाने लिहिलं का मग ते तसंच राहून जातं. तर लिहायचं तुम्ही इथे, इथे पकडायचं पेंडुलम आणि विचारायचं, ही वस्तू कुठे आहे, मिसप्लेस झाली आहे, कुणाला मी दिली होती, कुणाच्या कडे पडली आहे किंवा कोणी चोरली आहे, मग घरामध्ये आहे, कारमध्ये आहे, सो अँड सो, फ्युचरमध्ये काम आहे. याच्या पुढचा चार्ट आहे, हा खूप छान चार्ट आहे, नक्की तुमच्या जवळ असू द्या. एक तर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील त्यांच्यासाठी पेट्स, किंवा जी मुलं 6 महिन्याखालची असतात, 8 महिन्याखालची, ज्यांना बोलता येत नाही, मग अचानक रात्री उठून रडायला लागतात, मग तुम्ही या चार्टला विचारू शकतात की याचा मूड कसा आहे, सध्या फिलिंग कशी आहे, सॅड आहे, ग्रेट आहे, घाबरलेला आहे, मग त्याचं कारण काय आहे, मग तिथे त्याचं कारण देखील दिलं आहे. मग याला कसली गरज आहे, बघा, ग्रास, मिल्क, वॉटर, सो अँड सो. ओके, कुठला बॉडी पार्ट, तुम्ही कुठल्याही बॉडी पार्टचं विचारू शकता, त्याची कुठल्याही बॉडी पार्टला किती प्रमाणामध्ये त्याला त्रास होत आहे, 0 to 9च्या स्केलमध्ये, हा चार्टही काम येईल. अजून आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. आता तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकतात. मग स्वतः सारखे सारखे आजारी पडत आहे, काही प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये, तर इथे तुमचं नाव लिहायचं, वरती
आणि विचारायचं की माझं आजारी पडण्याचं सारखं कारण काय आहे, मग तो गाईड करेल. तुम्हाला ऍडिक्शन आहे, बॅक्टेरिया, चक्रा इम्बॅलन्स, तुमच्या डाएटमध्ये प्रॉब्लेम आहे, इमोशनल इश्यू आहे, तुम्ही ओव्हर थिंकिंग करतात, सो अँड सो तो तुम्हाला गाईड करेल. असं तुम्ही स्वतःच नाही, इतरांचं देखील बघू शकतात आरामशीर. ओके, थोडंसं ट्राय करून प्रॅक्टिसने होऊन जातं. ओके, चला ठीक आहे. नंतरून करिअर संबंधित आहे. तर तुम्ही काय करायचं ना, नक्कीच असं चार्ट जरी नसेल ना आपल्या कंपासमध्ये, असं राईट अँगल असतं शाळेच्या मुलांच्या, तिथे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे सगळं काही लिहू शकतात. असं पकडून सेंटरला समजा एखाद्या तुम्हाला 4-5 गोष्टीपैकी एक सिलेक्ट करायचे आहे, त्यांची नावं अशी लिहून ठेवायची. ओके, अदरवाईज हा चार्ट करिअरसाठी आहे की करिअर संबंधित मी काय करू. मग चेंज प्रोफेशन, तुमच्या कामाच्या प्रती ॲटिट्यूड बदलला पाहिजे, ॲडव्हान्स ट्रेनिंग, सो अँड सो तुम्हाला बघायचं आहे. ओके, याच्या पुढचा चार्ट आहे हेल्थ चार्ट आहे. घरातील कुठल्याही सदस्यांचे प्रश्न विचारा, फक्त त्या सदस्याचं इथं नाव आणि जन्मतारीख टाका. जसं मी तुम्हाला अटोनमेंटच्या वेळेस बोलतो ना, मला तुमचं नाव माहिती पाहिजे, त्याच्यासाठीच बोलतो. ओके, नाही तर तुम्ही बिवो ओप्पो नावाने जॉईन झाले का मग मी कसं अटोनमेंट देणार, हेच कारण असतं. ओके, आता हेल्थ, मग इथे पकडायचं आणि विचारायचं की आता जो माझं कुठल्या बॉडी पार्टमध्ये त्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, मग त्याची कंडिशन कशी आहे, क्रिटिकल, पुअर, फेअर, गुड, तुम्ही यूज करू शकतात. अथवा स्वतः चार्ट असे बनवू शकतात तुम्ही, इझी आहे. ओके, रोमॅन्टिक पार्टनर असंही करू शकतात. ज्यांचं लग्न ठरलं आहे किंवा प्रेमात पडलाय तर विचारू शकतात, हा पर्सन नॉट फॉर यू, ग्रेट मॅच, मोर इन्फॉर्मेशन निडेड, सो अँड सो. ओके, हा आहे, हा पण एखादं कामासाठी डिसिजन घेत असाल तर येस नो साठी आहे, की हे काम करू का नको करू, किती % त्याचे चान्सेस आहे, स्ट्रॉंग येस, नो, मे बी, वगैरे वगैरे. तर मी सुद्धा हा चार्ट खूप जास्त वापरत असतो आणि चांगले रिझल्ट असतात. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला चार्ट्स करायचा. तर सावधगिरी आणि नियम, पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका, पण हे केलं तर चालेल. ते क्रिस्टल वाले जेव्हा येतील तेव्हा तसं नाही करायचं. ओके, ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करायची आहे. अतिविश्वास न ठेवता संयमाने काम करा. म्हणजे काय की तुमचं जर असेल ना, तुम्ही खूप गोंधळलेले असतात, स्वतःचे डिसिजन स्वतः घेतात, विचारलं ना मग तुम्ही खूप नाराज होऊन जातात, मग सारखं सारखं विचारतात, मग डाउजर प्रत्येक वेळेस वेगळं उत्तर देईल. त्याच्यासाठी न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे. तर कोणी तिसऱ्या व्यक्तीला करायला द्यायचं स्वतःचे प्रश्न उत्तर जाणून घेण्यासाठी. ओके, तर आता याच्या संबंधित कुणाला काही शंका आहे, काही प्रश्न आहे, विचारून घ्या. ओके, मग आता मी तुम्हाला पुढचे सिम्बॉल शिकवायला घ्यायचं आहे. ओके, आणि हे सगळं तुमचं क्राऊन चक्र चांगलं बॅलन्स पाहिजे. क्राऊन चक्र बॅलन्स असेल की सबकॉन्शियस माइंड चांगलं होतं, तर तुमचं थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र छान असेल, पूर्ण एनर्जी, बॉडीची एनर्जी, ओरा चांगला बॅलन्स असेल तर चांगले उत्तर येतात. नाही तर तुम्ही आजारी आहे आणि प्रॉब्लेम आहे तर थोडीशी गडबड होते. ओके, हा बोला मीनाक्षी. सर, मला विचारायचंय, हे कुठे भेटेल? माझ्याकडे पण भेटतं, पण ते सध्या नाहीये, पण Amazon वर भेटतं ना, Amazon वर आहे. आता माझ्याकडे म्हणजे मी तुम्हाला ती मशीन आहे का? नाही हो, मशीन नाहीये, साधं आहे बघा, हे मी Amazon वरूनच घेतलंय. हे ब्रासचं आहे आणि हा. त्याच्याबरोबर हे चार्ट, असं चार्ट पण मला फ्री भेटलं. मला वाटतं 800 रुपयाला काय घेतलं होतं मी, असं चार्ट आणि फ्री भेटलं होतं. ओके, तर असं भेटतं, घेऊ शकतात तुम्ही. पण हिलिंगसाठी, हिलिंग तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला शिकवली जाते, ते क्रिस्टलचे असतात. तुम्हाला नॉर्मली डिसिजन मेकिंग साठी ब्रासचं नक्की घेऊ शकतात. ओके, आणि सर, तुम्ही ते राऊंड वाला तर तुम्ही सांगितलं, ते येस नो किंवा आपलं विवाहाचं हे, ते कसं बघायचं, ते कसं करायचं, तुम्ही बोललात ते ना तुम्ही ना आपल्या प्रश्नांची याला सेंटरवर ठेवायचं आणि त्याला हा. प्रश्न विचारायचा, तुम्ही मनातल्या मनातच विचारायचे. ओके, जोरात बोलले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, ह्या चार्ट मध्ये सगळंच आहे, येस नो, सगळ्या वर्ष महिन्यांची सगळी नावं आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, दिवस, सगळे नंबर्स आहे, तर काही याला विचारू शकतो, तर ते परवडतं ते असं घेतलं तर. ओके,
तर काय म्हणतात त्याला काय नाही, तुम्ही म्हणायचं? फक्त पेंडुलम डाउजिंग Amazon वर गेले ना, फ्लिपकार्ट Amazon वर, ते तिथे बरोबर असं तिथे दिसतं. याला चार्ट बोलतात. तिथे बरोबर हा, ते सांगतात याच्याबरोबर हे फ्री आहे किंवा काही पैसे आहे. ओके, पेंड्युलम टायवर काय बोलायचं? याला बोलायचं पेंडुलम डाउजर. तुम्हाला याच्यामध्ये कळेल ना, उद्या नोट्स देईल ना, मी नोट्स मध्ये लिहिलेलं आहे. नोट्स मध्ये आहे, उद्या नोट्स येऊन जाईल त्याच्यात. आणि ते चार्ट ना हा, तो ते चार्ट आहे. हा, तो तुम्हाला भेटेल Amazon फ्लिपकार्ट वर जर सर्च केलं तर इझिली भेटून जातो. ओके, छान आहे तो ठीक. डिसिजन. म्हणजे आपण ह्यांना काहीही प्रश्न विचारलं तर ते आपल्याला उत्तर देतात. देतात. काही म्हणजे ते नाही देत उत्तर. उत्तर तुमचं सबकॉन्शियस माइंड देतं. त्याच्यात काही मशीन थोडी आहे की कोणी साधू बाबा थोडी बसलाय अशोक खरात सारखा. तुमचं मन, सबकॉन्शियस माइंड. ओके, तुमची जर ऊर्जा चांगली असेल, तुम्ही ध्यानी असाल छान, तर ते तुम्हाला उत्तर दिलं. तुम्हाला खूप उत्तर माहिती असतात. आपण परमेश्वराचे प्रतिरूप आहोत. ओके, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. चांगली मनस्थिती पाहिजे, ते देतं उत्तर. खूप पॉप्युलर आहे, हजारो वर्षापासून वापरतात, खूप देशामध्ये वापरतात. तर आणि आपल्यासारखीच माणसं वापरतात, नक्कीच काम करत. नाही, आपल्या मुलाला समजा एखादी नोकरी भेटायची असेल तर मग ते कसं करायचं? ते असं असं करू? तुम्ही तुम्ही स्वतः बनवायचं. ते लाईन कागदावर तुम्ही स्वतः बनवा. मुलांच्या ज्यात ते अच्छा. असतं ना, ते कंपॉस, हा, राईट अँगल, हा, तुम्ही स्वतः असं हा, पेन्सिलने लिहा. हा. तारीख वगैरे, ते जसं तुम्ही प्रश्न विचाराल तसं रिस्पॉन्ड करेल. ओके, ठीक आहे. पण सारखं सारखं तुमच्या मनासारखं नाही झालं ना, तुम्ही सारखं सारखं विचारतात, मग तुम्ही बोलतात अरे काम सोडून देणार नाही. असं एकदाच विचारायचं नाही म्हणजे सोडून. असा कागदावरती असं गोल करायचं का कंपासने? तसंही करू शकता तुम्ही. गोल करा, एक लाईन मारून असे आपले एरो सारखे 4-5 एरो बनवा, तसंही करा. ते त्या आणि मग लाईनला ते बरोबर. कागदावरती तो चार्ट ठेवायचा का? कागदावर तो चार्ट ठेवायचा आणि मग असं असं करायचं का? हो, नाही, कागदावर तुम्हाला बनवायचंय, जर पट्टी पेन्सिलने तुम्ही बनवू शकतात असं सांगत आहे. कोऱ्या कागदावर पट्टी पेन्सिलने तुम्ही ते बनवू शकतात, डिझाईन करू हम्म, शकतात, असं मी सांगत आहे. हम्म. ओके, ठीक. हा चार्ट तर तुम्ही असा कुठेही टेबलवर ठेवा. तुम्ही जो बनवू शकता ते सांगत आहे, हाताने पण बनवू शकता. ओके, ठीक. लक्षात. थँक्यू सो मच. चला, आता मी तुम्हाला हे शिकवतो. काय काही बोलायचंय का श्रद्धा मॅम? बोला. झिरो सिम्बॉल शिकवायचे. तर तुम्ही बोलले आता की ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतं, तेच आन्सर करतं. मग जर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे आन्सर, मग हे करण्याचा काय फायदा आहे? म्हणजे ते जर माझ्या सबकॉन्शियस मध्ये आहे आणि तेच आन्सर करणार आहे. मला माहिती आहे की एखादी व्यक्ती माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करते, मी तिच्यावर केलं तर मला माहिती आहे की हे निगेटिव्हच येणार आहे. तुम्हाला कुठे मग माहिती काय आहे? फायदा आहे? तुम्हाला माहितच नाही की ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ते तर तुम्हाला विचारल्यानंतरच प्रश्नाचं उत्तर कळेल पण ना. सबकॉन्शियसली आपल्या मनात तेच चालू असतं ना, जे आपण विचार करत असतो त्याच्यासाठी कंटिन्युअसली. मी सांगत आहे, न्यूट्रल राहायचं, स्वतःसाठी दुसऱ्यांना करायला द्यायचं. ओके, तुम्हाला माहिती असतं. दुसऱ्या पर्सन बद्दल जर कधी मी करायचं तेच असेल सांगत आपल्याला. आहे, आपल्याला माहिती असतं समोरच्या व्यक्तीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तो मला सोडून जाऊच शकत नाही. मी खूप केसेस मध्ये हम्म. सांगत आहे. ओके, लोकांना विश्वासच बसत नाही. पण तुम्ही करायचंच नाही स्वतःसाठी, थर्ड पर्सनला करायला द्यायचं, तो खूप न्यूट्रली करत. ओके, ओके, असं मग काही आपल्याबद्दल कोणताही डिसिजन असेल तरी. नाही, तसं नाही. जर तुम्ही न्यूट्रल राहायची तयारी असेल तर नक्की विचारू शकतात. मी स्वतः विचारतो की मला आता समजा माझं व्हॉट्सअप चॅनलचं नाव काय ठेवू, युट्यूब चॅनलचं काय ठेवू, मी डेट्स कधी घेऊ वेबिनारच्या. माझे 4-5 इंस्टाग्रामच्या चॅनलची नावं केले होते, एक सिलेक्ट केला. माझ्याकडे 5-6 लोगो होते, त्या लोगोतून मला त्याने हे केलं. तसं डिसिजन मेकिंगसाठी की माझ्यासाठी कुठलं चांगलं असेल, ते तर तुम्हाला माहिती नाही ना सबकॉन्शियसली. तुमच्याकडे 4-5 ओके. गोष्टी आणि आहेत, तर नक्की तुम्हाला ज्यांना कुठे करायला माहिती. लावायचं आहे, नाही, ज्यांना करायला लावायचं आहे त्यांनी पण रेकी करणं गरजेचं आहे, बिलकुल की मग गरज नाही, आपण कोणीही रॅन्डम कोणत्या वापरतं. पण. बिलकुल गरज नाही कसलीच रेकी आणि मग शिकण्याची. आपले प्रश्न त्यांना विचारायला लावायचे, पण हा, कॉन्सन्ट्रेट त्या तसं ऑब्जेक्टवर आपण प्रत्येक करायचं वेळेस असं. नाही. प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना विचारायची गरज नाही. आता डिसिजन मेकिंग आहे, तर 4-5 ड्रेस मध्ये तुम्हाला काय माहिती आज कुठल्यासाठी तुम्ही कन्फ्युज झाले तर त्याला विचारा. प्रत्येक वेळेस दुसऱ्याला द्यायचं नाही. छोटे छोटे, आता तुमच्याला गाडी घ्यायची आहे, 3 प्रकारच्या गाड्या आहेत, 4 टू व्हीलर आहेत. आता कोणती घेऊ? मला सगळ्याच आवडतात.
मग त्याला विचारायचं माझ्यासाठी कुठली लकी असेल, कुठली छान असेल. समजलं? आता तर तुम्हाला हो, माहिती पण आहे ना जिथे सबकॉन्शियस. बायस्ड काहीतरी असेल, हा बायस्ड काहीतरी आहे की मला माहिती बायस्ड काहीतरी आहे की ते माझ्या फेवर मध्ये आहे किंवा मला स्ट्रॉंगली वाटतंय, तर मग तो तिथे मी नाही करायचं, मी तिथे दुसऱ्यांना द्यायचं मग इथे करण्यासाठी. तुम्हाला तसं वाटतं, पण सबकॉन्शियसला युनिव्हर्सला नेहमी तुमचं चांगलं व्हावं असंच वाटतं की नाही? एखाद्या मुलावर हो तुम्हाला सर. प्रेम झालं, तुम्हाला खूप प्रेम झालं, पण युनिव्हर्सला माहिती आहे त्या परमेश्वरला तो मुलगा तुमच्यासाठी चांगला नाही, आणि त्याने उत्तर दिलं हा मुलगा योग्य नाही, तुम्ही मान्यच करणार नाही. इम्पॉसिबल. असं खूप सेंटिमेंटल इमोशनल गोष्टींसाठी नाही. ओके. इमोशनल गोष्टींनी खराब होतं. आलं लक्षात? समजलं का? कधी विचारायचं तुम्ही त्याला जेव्हा तुम्हाला कन्फ्युजन असेल, 4-5 हम्म. गोष्टींमधून काय सिलेक्ट करू, कुठली आता 4-5 जॉब एकसंगतीच ऑफर आले आहे, कुठला चांगला राहील, कुठे जाऊ, तेव्हा आलं लक्षात? नेहमीच ओके, म्हणजे इमोशनल क्वेश्चन कधीच नाही कोणतेच नाही. करायचं. आपल्याला अपेक्षित उत्तर नाही भेटले, खूप गडबड होते. ओके. चालेल. ओके, थँक्यू सर. खूप महत्वाचं आहे ते, सर्वांना सांगतो, नाही तर तुम्ही बोलणार ते काम नाही करत. हा, चला बाकीचे मी क्वेश्चन आन्सर नंतर घेईल, आता मला झिबू सिम्बॉल शिकवायचे होते. चला, आता पुढचा सब्जेक्ट आहे काही झिबू सिम्बॉल्स मी शिकवणार आहे. रेकीमचे जे सिम्बॉल्स आहे त्याला शक्तिपाताची गरज आहे, अटोनमेंटची आहे, पण आता मी जे शिकवणार आहे ते असे जनरली कोणीही यूज करू शकतं. काहींना चांगला फरक पडतो, तुम्हाला कितपत पडतो बघून घ्या. ओके. माझ्या स्टुडंटला चांगले रिझल्ट आहे म्हणून मी शिकवतो, अदरवाईज मी ते शिकवत बसलो नसतो. ओके. तर आता आपण झिबू सिम्बॉल या विषयाकडे जाऊया. ओके. ओके. ही फाईल नव्हती ना. ही वाली. ओके. हे बघा, हे जसे असे काही सिम्बॉल आहे, हे झिबू सिम्बॉल्स असतात. याची थोडीशी थेअरी आधी बघून घेऊया. ओके. असे सिम्बॉल शिकवणार आहे मी तुम्हाला. तर झिबू ही एक दैवी भाषा आहे जी चिन्हांद्वारे व्यक्त केली जाते, जी आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरले जाते. तर हे एक एंजल थेरपी सारखाच सब्जेक्ट आहे. आता ज्या लोकांना एंजल थेरपी माहिती नाही, खूप पॉप्युलर आहे, तर डॉरेन वर्च नावाच्या ज्या महिला होत्या त्यांनी ते इन्व्हेंट केलं होतं आणि खूप सुंदर काम करतात. एंजल थेरपी खूप छान सब्जेक्ट आहे. तसं हे जे झिबू सिम्बॉल आहे ते पण एक डेरिबी नावाच्या महिला होत्या त्यांनी काढलेलं आहे आणि अगदी ऑप्शनल आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं तुमचा याच्यामध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे. विश्वास नसेल सोडून द्या, पण केलं तर खूप छान रिझल्ट येतात. आणि जे सिम्बॉल मी तुम्हाला शिकवणार आहे त्याला आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. जेव्हा तुम्ही बॉडीवर काढणार, मग डावा हात असेल इथे काढू शकतात, रिस्टवर, कुणी बघायची भीती लाज वाटत असेल चेस्टवर, मांडीवर, कुठेही काढू शकतात. ओके. आणि खूप सुंदर असतात. चला, आता पहिला सिम्बॉल आहे प्रॉस्परिटीचा. ओके. समृद्धीसाठी, जीवनात सर्व क्षेत्रात भरभराटीसाठी. आता काढायचा कसा, सर्वांनी ब्लू पेननेच काढायचा आहे. ओके. तर पेनाचं कन्फ्युजन नका करू. आणि तसं जाड जाड दिसत आहे ते मार्कर पेनने केलंय म्हणून तुम्हाला असं साध्या पेनानेच अशी डिझाईन बनवायची. ओके. वरतून स्टार्ट करायचं आणि असं खाली 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 यायचं आहे. ओके. आणि वरती जाऊन असं एक कम्प्लीट करायचं. आता कशासाठी आहे, मूळतः जीवनातील सर्व क्षेत्रात भरभराटीसाठी, पैसा, करिअर, व्हॉट एव्हर इट इज, जीवनामध्ये पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी, सगळे ब्लॉकेजेस काढण्यासाठी, आणि सक्सेस आणि अचिव्हमेंट मॅनिफेस्टेशन. ओके. असं वरतून खाली यायचं आहे. एकदा काढून घ्या. काढताना कसं करायचं, अगोदर तुम्ही बघून घ्या किती इम्पॉर्टंट आहे ना. तुम्ही परत जाऊन नाही तर इंटरनेटवर सर्च करा, माझ्यावर विश्वास नसेल स्वतःची पण थोडी रिसर्च करत जा. डोळे झाकून असं कोणावर विश्वास नाही ठेवायचा. एक मिनिट थांबा. आपली ती स्क्रीन कुठे गेली, हात उचलला तर, आता याच्यात हात उचलायची काही गरज आहे का, तो सरळ सरळ असा निघत आहे ना. 1 मिनिट. हे बघा, तुम्ही ना गुगलवर जायचं, सर्च करायचं झिबू झिबू सिम्बॉल, किंवा बघा हे असे झिबू स्टोन्स असतात, क्रिस्टलच्या दुकानात तुम्हाला भेटतात. हे बघा, आता माझा कॉइन घरी आहे, इथे नाहीये, मी ऑफिसमध्ये आला आहे, तुम्हाला दाखवलं असतात. बघा असा कसा एक सिम्बॉल आहे, तो झिबू स्टोनवर काढलाय, तो लोक संगती ठेवतात. किंवा असं अनकंडिशनल लव्हचा आहे, तो मी तुम्हाला थोड्या वेळाने
शिकवणार आहे. ओके, तर खूप छान काम करत असतं. विश्वास म्हणजे वर्ल्ड वाईड फेमस आहे ते. सगळ्यांसाठी काम करतं. तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमच्यासाठी होऊ शकतं. तर सिम्बॉल शक्यतो ब्लू पेननेच काढायचा आहे. आणि इथे आता मी नॉर्मली इथे काढत असतो, तर तुम्ही ह्या पद्धतीने असा सिम्बॉल काढायचा आहे. ओके, इथेही काढू शकतात, कुठेही काढा, काही प्रॉब्लेम. दुसरं, ओके, तर हात उचलायची काय गरज आहे बघा, वरतून यायचंय सरळ खाली 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 आणि करायचंय. ओके, मी अनम्यूट करतो सर्वांना. काही खरंच एकेकानेच विचारा, जर काही डाऊट असेल तर सगळ्यांनी एकदाच विचारलं का खूप गडबड होतं. थोडासा सिविक सेन्स ठेवा. ओके, चला, काही असेल तर मग डायरेक्ट विचारा. तर हा आहे दुसरं गोष्ट. हा कसा वापरायचा, हातावर काढू शकतात. दुसरं, तुम्ही आता एखादा व्यवसाय करत आहे, बिझनेस आहे, किंवा तुम्ही काय करायचं, कोरा कागद घ्यायचा, नाही तर छोटासा असं हे घ्यायचं, काय बोलतात, स्टिकी नोट सारखं घ्यायचं, किंवा साधा कागद घ्यायचा, त्याच्यावर काढायचा आणि फोल्ड करून तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता. ओके, असा फोल्ड करून ठेवायचा आहे. आता माझ्याकडे तर मी कार्डच बनवलेलं आहे लॅमिनेशनचं. याच्यावर असे सिम्बॉल आहेत, तुम्हाला त्याचे दिसणार नाही. असं एक मिडा स्टार पण आहे, ते मनी रेखीचे कार्ड्स असतात. याच्यावरही ते सगळे सिम्बॉल आहेत. तर खूप छान काम करतात. मेन आहे तुमचं बिलीफ सिस्टीम. ओके, तर तुम्हाला ह्या पद्धतीने तो पर्समध्ये देखील, दुकानाच्या लॉकरमध्ये, गल्ल्यामध्ये देखील तो कागद असा ठेवू शकतात. अगदी व्हिजिटिंग कार्डवर देखील छापू शकतात. माझ्या व्हिजिटिंग कार्डवर पण असा मी प्रिंट केलेला आहे ऑलरेडी. तर खूप सुंदर काम करतो. दुसरं आहे पैशासाठीच आहे. पैशासाठी काढा. बघा, आहे अनलिमिटेड अबंडन्स. आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, जीवनात पैशाचा प्रभाव वाढवण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, जर तुमचं दुकान वगैरे असेल तर रोज नवीन काम, क्लायंट वाढवण्यासाठी तुम्ही हातावर रोज काढायचं आहे. ओके, वरतून सुरुवात करा एच सारखं. मग आता तुम्हाला इथे हात उचलायलाच लागेल, मग ते 3 स्ट्रोक काढायचे असे. ओके, आता तुम्ही बोलणार इथं वरती जाड आहे, खाली बारीक, तसं काही नाही, तुम्ही एकदाच काढायचं. तर माझा खूप आवडत आहे. नेहमीच छान रिझल्ट देतो मला. मी पण काढून घेतो. माझ्या हातावर नेहमी असतो. रिझल्ट छान आहेत त्याचे. चला, आणि काही घाबरायचं नाही. चुकला बिकला, इकडचं तिकडं झालं, कुठं काही शिक्षा भेटत नाही. ओके, तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे. ओके, हा आहे अनलिमिटेड डायमंड्स. अगेन तुम्ही फोल्ड करून तुमच्या पाकिटमध्ये ठेवू शकतात, किंवा लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहे. विचारा, काही प्रश्न आहे तर विचारा. तुम्ही अनम्यूट करू शकतात. मी सेटिंग चेंज केली, पण एकेकानेच विचारा. सर, मला हे विचारायचं हा, की हे जे सिम्बॉल आहेत ना, सगळे एकाच कागदावर काढून ते एक नाही, कागद ठेवला तर वेगवेगळ्या चालेल? कागदावर काढू. मग ओके, ते मग ते काढून घ्या, कागद काही आपण प्रॉब्लेम नाही. पण ऐकून घ्या, एका कागदावर जास्तीत जास्त 3 काढा, किंवा हातावरही 2 ते 3च काढा, त्याच्याहून जास्त काढू नका. ओके, ओके. हा मग सर. ते थांबा आता. सर बोला, तुम्ही एक बोला सर. कोणीतरी जेंट्स होत, मला ते स्क्रीनवर दिसलं नाही ना, इकडे स्क्रीन. लवकर बघायचं ते कार्यावर. ठीक आहे, पुढचा सिम्बॉल बघूया. चला, आता ज्याला बोलायचं हँड रेज सर करा. सर सर हा, बोला बोला. मला मला एक विचारायचं होतं. तो समृद्धीचा सिम्बॉल आहे पहिला, तो रिलेशनशिप साठी सुद्धा वापरू शकतो का आपण? नाही, रिलेशनशिप साठी दुसरा देतो मी तुम्हाला. ओके, अच्छा, नाही त्याच्यामध्ये लिहिलं आहे ना, पैसा करिअर आहे संबंध, तसं. म्हणून हा, विचारलं. म्हणजे नातेसंबंध, सगळ्यांची नात्याची पण समृद्धी असते की नाही. समृद्धी फक्त पैशाची हा. थोडी असते. नक्की वापरू हम्म. शकतात, काही प्रॉब्लेम. ओके, थँक्यू. ओके, चला, आता हा आहे अनकंडिशनल लव्ह. हा आहे बिनशर्त प्रेम. कशासाठी? आपल्या स्वतःच्या भावनिक उपचारासाठी, जुनं दुःख, राग, तणाव आणि जुने गाव सोडून देण्यासाठी, सेल्फ लव्ह.
तुमचं हृदय चक्र बॅलन्स होण्यासाठी. काल मी हृदय चक्र एवढं शिकवलं त्याच्यासाठी. तर जीवनामध्ये प्रेम, करुणा आणि शांतता वाढवण्यासाठी किंवा नातेसंबंध हिलिंग मध्ये, कपल, फॅमिली किंवा सेल्फला वाढवण्यासाठी. एखादा असं तुमचा चांगला जोडीदार ऐकणारा, तर आपण लहानपणी जॉली नाही का खेळायचो, तसं जॉली दोघं खेळत जा याची सिम्बॉलची. बघा, वरतून सुरुवात करा असं आणि इकडून कम्प्लीट करा. ओके, असं म्हणू नका तिकडची जाडी लाईन आहे बारीकची. हात उचलायचा, 2 आडव्या लाईन आणि ते 2 ते 3 डॉट काढायचे. ओके, याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर विचार. उजव्या नाही, डाव्या हातावर काढायचे आहे. ओके, याचा एक नियम आहे, कारण डावी बाजू आपली स्वीकारण्याची बाजू आहे, रिसिप्टिव्ह बॉडी बाजू आहे. ओके, ओके, शिकवू पुढचा की काही प्रश्न असतील तर विचार. एकच हँड आहे, तो चुकीने राहील. ठीक. मीनाक्षी मॅम, बोला, काही बोलायचंय का? हे चुकीने हँड आहे. नाही सर, मला म्हणायचं की तुम्ही हे सगळे सिम्बॉल नंतर आम्हाला द्याल ना? तुम्ही काढून ठेवा, ते नोट्स आहे ना, काय तुमच्या सगळ्या हरवून जातं. मला काहीच तुम्ही आत्ता काढलं तर तुमच्या डोक्यात बसेल, सबकॉन्शियस माइंड मध्ये बसेल. ते दिलेल्या नोट्सचं काही होणार नाही. तुम्ही अगोदर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करा. ओके, काढा ते. ठीक आहे, काढा, मी काढते ते सर. हा. प्रॅक्टिस होईल, नाही तर नाही होणार. मग ते बघून बघून काही हो होत नाही. हो हो. चला, पुढचं आहे सेंटर्डनेस, केंद्रितपणा. खूप छान सिम्बॉल आहे. वरतून खालून सुरुवात करायची, मग मराठी ओके. ओके, आवाज येतोय? माझ्याकडे रेंज गेली होती. तर वरतून खाली जायचं आहे 6 नंबर सारखा, आणि नंतर आपल्या मराठीच्या 7 नंबर सारखा, असं काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी करा ते. ओके? आता बघा, एकाग्रता वाढवण्यासाठी आहे. तुम्ही जर अभ्यास करत असेल, जीवनामध्ये भावनिक चढउतार असेल, माइंड स्टॅबिलिटीसाठी, चिडचिड, ओव्हर थिंकिंग वाले सगळे लोक ओव्हर थिंकिंग साठी खूप छान आहे. फोकस आणि जीवनामध्ये क्लॅरिटी, किंवा एखादा इम्पॉर्टंट डिसिजन घेताना तुम्हाला हे हातावर काढायचं आहे. ओके, शेअर मार्केट वाले पण हातावर काढत जा. आणि मुलांसाठी पण चांगलं आहे. आणि जे वयोवृद्ध लोकांना थोडस हे होतं ना, स्मृतिभ्रंश, की विसरतात सारखं सारखं, मग एका कागदावर काढून त्यांचं काय करायचं ना, हे करायचं, काय बोलतात त्याला, त्यांच्या पिलो कवर खाली घालायचं. कुठे असा नाही. ओके, तर एखादा वयोवृद्ध व्यक्ती असेल, काय, हा रोज काढा ना, काय प्रॉब्लेम आहे? रोज काढायचं. आंघोळ केली, कधी शाई पुसल्या जाते, परत काढा. कधी विसरले एखाद्या दिवसात तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम आहे? तर कागदावर काढायचं, पिलो कव्हर मध्ये त्या वयोवृद्ध व्यक्तीच्या टाकायचं, आणि बघूया त्याची एनर्जी त्यांना तसंही काम करतात. ओके, पण तुमचा फेथ महत्वाचा आहे. ओके, स्कूलच्या बॅग मध्ये ठेवले तरी चालेल, पण कसं आहे, कोणी पकडलं बिकडलं तर बोलतील हा काय प्रकार आहे, की दुनिया एवढी चांगली नाही. तर मला पण मुलगी आहे, तर मी पण अशी सिम्बॉल असेल तर तिच्या इथे खांद्यावर काढतो, आणि तिला माहिती आहे ते खूप छान एनर्जी देते, ती पण हॅपी असते. तर तो एका वेळी 3 सिम्बॉल काढत जा. ओके, जास्तीत जास्त 3 काढा, जास्त नका काढा. ओके, चालेल. चला, माझ्या सासूसाठी केले होते, रिझल्ट छान आला. काय केलं होतं? स्नेहा शुक्ला मॅम, येतं त्याचे रिझल्ट. ओके, छान आहेत, काम करतं म्हणून शिकवत आहे, अदरवाईज मी कशाला शिकव, माझं तोंड कशाला दुखव. ओके,
चला तर काढू शकतात. हे बघा, हा खूप छोटा आहे. हा देखील स्टुडंटच्या हातावर काढा तुम्ही, छोट्या मुलांच्या. छोटासा काढून द्यायचा, कुणाला काही कळत नाही खांद्यावर. बघा, हा आहे रिसेप्टिव्हिटीचा. वरून सुरुवात करायची, आपल्या मराठीच्या 4 सारखा आहे. नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना समजण्यासाठी, कुठे नवीन जॉबला लागले आहे, नवीन काही अभ्यासक्रम घेतलाय तुम्ही, नवीन ठिकाणी गेले आहे, तर रिसेप्टिव्हिटी. एकाग्रता आणि समज वाढवण्यासाठी खूप चांगलं आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग आणि गायडन्स साठी. तर छान छान गायडन्स येतात, काही ना काही नवीन आयडिया येतात. ओके. नवीन संधीसाठी तयार होण्यासाठी, म्हणजे जीवनात येणारे जेही बदल आहे तुमच्या त्यांच्यासाठी. ओके. तेव्हा तुम्ही हा खूप सुंदर सिंबल आहे, वापरत जा. ओके. मला पण खूप आवडतो, छान छान आयडिया येत असतात मला पण काही ना काही तुम्हाला शिकवण्यासाठी. ओके. तर हा सिंबॉलही खूप सुंदर आहे. नेक्स्ट, हा बघा, हा लेडीज लोकांसाठी खूप छान आहे, जेंट्सनी पण काढला पाहिजे, काय हरकत आहे. बघा, हा ब्युटी सिंबॉल आहे. हा, तर डावीकडून अशी एक लाईन आहे, असं करायचं आहे जसं दिसत आहे, आणि इकडून दुसरी वाली. कशासाठी आहे? तुमची स्किन ग्लो करण्यासाठी, डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील किंवा ड्राय स्किन असेल, अ, काही जुने स्कार्स वगैरे असतील, त्वचेवर डाग असतील, तुम्ही करू शकतात. ओके. ह्या पद्धतीने तुम्ही हे सिम्बॉल काढायचे आहेत. तुमच्या ब्युटी वर काढू शकतात तुम्ही. जे समजा ज्यांचं सलून आहे, ज्यांचं सलूनचा बिझनेस आहे, तुमचे जे प्रॉडक्ट्स आहे, कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट्स आहे, त्याच्यावर करा. अगदी तुम्ही नॉर्मल लोकांसाठी सांगत आहे, तुम्ही तुमच्या मिररवर काढा. ओके. हातावर काढा, चांगली एनर्जी असते, करून बघा. ओके. थोडा थोडा फरक जाणवला तर चांगली गोष्ट आहे. जेंट्स लोकांनी करायचं आहे. ओके. थोडस आपण पण चांगलं दिसलं पाहिजे. सुंदर काही लेडीजनेच दिसायचं असं काही गरजेचं नाही. ओके. झालं. तर स्किन आणि बॉडी साठी तुम्हाला ब्युटीचा करायचा आहे. हा आहे रिलीज. हा लिहून घ्या बरं, टेन्शन वाले लोक, जे लोक खूप टेन्शन घेतात ना, टेन्शन वाल्यांसाठी रिलीज. सोडून देणे, खालून सुरुवात करायची आणि असा एच सारखा कंप्लीट करायचा. ओके. असा गोल छोटासा. हा कशासाठी आहे? जुने भावनिक भार सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा, दुखापत अशा अडकलेल्या भावनांना रिलीज करण्यासाठी. खूप जुने दुःख असतात ना, पास्ट मेमरीज किंवा ट्रॉमा हिलिंग, जसं आपण त्या मेडिटेशन मध्ये बघितलं होतं, पास्ट लाईफ मेडिटेशन. तर भूतकाळाशी जोडलेली वेदना सोडण्यासाठी, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, सतत चालू असलेल्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी. तुमच्या डोक्यात सतत सतत येत आहेत, हातावर हा रिलीजचा सिम्बॉल काढून ठेवा. ओके. किंवा टॉक्सिक जुने संबंध, अटॅचमेंट सोडण्यासाठी. ओके. ह्या पद्धतीने करू शकतात. तर असे असे तुम्हाला माहिती आहे का, असे जवळजवळ 88 सिम्बॉल आहे. पुढच्या लेवलला आल्यानंतर सगळे सिम्बॉल शिकवले जातात, डिटेलमध्ये सांगितलं जातं, ते अजून वेगळ्या पद्धतीने कसे वापरायचे, आणि तुम्हाला त्याचं पुस्तकही दिलं जातं. कारण ते पुस्तक सहसा अवेलेबल नसतं मार्केटमध्ये. त्याचं तुम्हाला पूर्ण जिगू सिम्बॉलचं पुस्तकही दिलं जातं, तर सगळंच येऊन जातं तुमच्याकडे. ते खूप छान सिम्बॉल आहे. तर सध्या एवढे आहेत, एवढं करून घ्या. आता दुसरी एक गोष्ट, आवडलं आजचं सेशन? मजा आली? शिकायला भेटलं? काही एन्जॉय केलं का सर्वांनी? आता थोडीच उद्याच सांगायचं नोट्स. ठीक आहे. एन्जॉय केलं, चमत्कार झाला, सगळ्यांना सरप्राईज करत जा. ओके. छोटे मुलं तर खूप छान काम करतात. विचारा छोटं छोटं त्यांना. तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं नाव घ्या ना आणि विचारा की ती मैत्रीण माझ्याशी लॉयल आहे का, माझ्या चुगल्या करते का. लेडीज लोकांना काही काम असतं, माझी तिने हिच्याकडे चुगली केली आहे का, आणि तिचा खरंच तो बिझनेस आहे का. छोटं छोटं करा, टाइमपास करा, प्रॅक्टिसने होतं. ओके. बघत बघा तुमचा सक्सेस रेट किती आहे. सगळ्यांचा काही ना काही सक्सेस रेट असतो, 10 out of 3, 10 out of 5. थोडंसं फन वे मध्ये घ्या. आता ज्यांना नोट्स आणि सर्टिफिकेट पाहिजे आहे, तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे, ISO सर्टिफाईड आहे आपलं इन्स्टिट्यूट. ओके. तुम्ही लेवल 1चं सर्टिफिकेट भेटेल, ते संडेला भेटेल. पण
आता जे मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे नोट्स असणं गरजेचं आहे. तर आता क्लास संपल्यानंतर मी एक व्हॉट्सअप नंबर पाठवेल, त्याच्यावर तुम्हाला सर्टिफिकेटवर जेही नाव पाहिजे ते नाव पूर्ण टाकायचं आहे. ऍडव्होकेट डॉक्टर जेही मिडल नेम, आईचं वडिलांचं वॉटेवर, आणि नोट्स असेल या, म्हणजे मी तुम्हाला नोट्स पाठवेल. म्हणजे उद्या क्लासच्या अगोदर सर्वांना नोट्स आलेले असतील, कारण ते नोट्स दाखवूनच मला तुमचं प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. उद्या काय काय शिकवणार आहे, 7 चक्र मेडिटेशन ऍक्च्युअल मध्ये कसं करायचंय, मी ती फाईल प्ले करून दाखवेल तुम्हाला. तुम्हाला तुमच्या शरीरातले, तुमच्यातले पितृदोष कसे दूर करायचे, ग्रहांचे दोष कसे दूर करायचे, तुमच्यावर कोणी ब्लॅक मॅजिक, नजर दोष काही झालं असेल ते कसं दूर करायचं, पैशांचे ब्लॉकेजेस कसे काढायचे उद्या शिकू. प्लस तुम्ही उद्याच्या प्रॅक्टिस नंतर घरातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक सदस्याला हिलिंग देऊ शकतात. अगदी संपूर्ण पृथ्वीला हिलिंग देऊ शकतात असं शिकवेल तुम्हाला. एनर्जी बॉल शिकवणार आहे, ची बॉल. प्लस मी तुम्हाला उद्या काही मनी रिच्युअल शिकवणार आहे. पैशासाठी काही एंजल नंबर्स पण देणार आहे, काही मनी मंत्र सांगणार आहे, किंवा असं पैशासाठी आता हे बघा मनी पिरॅमिड आहे, हे मनी पिरॅमिड कसं बनवायचं वगैरे मी उद्या सांगेन. ओके, तर उद्याचं सेशन एक मिस करू नका, कारण उद्या 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 रेकीची प्रॅक्टिस कशी करायची. जर उद्या नाही आली तर मग ते बाकीचं ह्या 4 दिवसांची मेहनत वाया जाईल. ओके, तर थोड्या वेळाने माझा नंबर येईल स्क्रीन, मग मला व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावर, मग तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत नोट्स येऊन जातील. ओके, चालेल. चला, आता कुणाचं काही क्वेश्चन आन्सर आहे किंवा मजा आली थोडस, कधी कधी 4 दिवस झाले एकही दिवस अप्रिशिएशन नाही केलंय, मजा येते शिकता. ओके, लेट इट बी, विल सी टुमॉरो. आता कुणाचे काही क्वेश्चन आन्सर आहे विचारून घ्या. ओके, सिम्बॉल आणि याच्या संबंधित विचारा. शक्तिपात शनिवारी करून देईल. ओके, ज्यांचा राहिला आहे सर, बोला मॅडम. वर्षा तुम्ही जे पेंडुलम वापरलं ते ते हम्म. कुठल्या प्रकारे वापरता येईल आपल्याला, म्हणजे मेटलचं किंवा काय हा, असं? तुम्ही ब्रासचं असतं, तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवर गेले ना असं गोल्डन कलरचं दिसतं. ओके, जर हिलिंग अच्छा. साठी ऍडव्हान्सला असतं मग ते क्रिस्टलचे असतात. मग सध्या क्रिस्टलचं घेऊ नका, नाजूक पण असतात, अच्छा. तुटून जातात. ते तुम्हाला हिलिंग साठी हम्म. आहे. डिसिजन मेकिंग अच्छा. साठी हवं तर हे करा. बाकी मग हिलिंग हम्म. कशी करायची ते मी पुढच्या लेवलला शिकवतो, बॉडी पार्ट्सवर. पण सध्या Amazon वर तुम्हाला मिळून जातात ते. भेटून जातं अमेझॉनवर. माझ्याकडे नाहीये, नाही तर मी दिलं असतं, नाही तर माझ्याकडे पण असतं ते. ओके, सध्या अच्छा. नाहीच आहे मार्केटमध्ये, तर अमेझॉनवर. ओके. ओके, चला चला, एक दोन चला, काय मी आता मेसेजच वाचतो, वाचायलाच भेटत नाही साईडला. थांबा. एका वेळी 3 सिम्बॉल काढा, सासूसाठी केले होते काम, केलं काँग्रेस. सगळे सिम्बॉल द्यायच्या हातावर काढायचे का, द्यायच्या नाही, रिसिव्हिंग, डाव्या, हा डाव्या डाव्या, बरोबर डाव्या. फक्त हातावर काढायचे का, पर्समध्ये, हो पर्समध्ये ठेवा तो कागद, हातावर तरी चालेल. माझ्या पर्समध्येच सिम्बॉल आहे सगळे. ओके, सगळे सिम्बॉल लेफ्ट हँडवरच काढायचे. हो, ओके. ह्याचं टॅटू पण काढतात का, नक्की टॅटू काढू शकतात, पण कसं असतं आपल्या आवडीनिवडी कालांतराने बदलत असतात. मग असं करू नका, आज टॅटू काढला आणि काही वर्षांनी तेव्हा तुम्ही आजीबाई होणार, आणि मग तुमचा नातू विचारणार हा काय प्रकार होता, काय होतं हे. आहे तर चांगलं, पण कधी कधी आज तुम्हाला पैशाची गरज आहे, उद्या कधी दुसरेच, तुमची चॉईस बदलू शकते, पण काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, टॅटू काढणाऱ्याला सांगायचं मला बरोबर तसाच पाहिजे, पण नका काढू. मी सजेशन करतो, माझं सजेशन आहे नका काढू, नाही तर मी पण काढ. चला, रेकॉर्डिंग बघून घ्या ज्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. ओके, चला, आय एम सो ग्रेट, थँक्यू सो मच मॅम. सर मला बोलायच्या, ठीक आहे, खूपच असेल तर उद्या दुपारी 12 ते 1 मध्ये कॉल करा. ओके, 12 ते 1 नाही, दुपारी. एखाद्याला खरंच बोलायचं असेल खूपच, जे इथे प्रॉब्लेम नाही सांगू शकत, दुपारी 4 ते 5 मध्ये कॉल करा. ओके, संबळ रोज काढायचं का, आणि कुठे काढायचं सांगितलं ना, रोज काढा, ब्लू पेननेच काढा. ओके, रोज काढलं तरी काही फरक पडत नाही, पुसल्या जातं, परत काढा. ओके, हेल्थ हेल्थ रिलेटेड सिम्बॉल पण आहेत, मी पुढच्या लेवलला सांगेल. सगळं इथं सांगितलं तर कसं होईल माझं दुकान. ओके,
सर मी आधी 4 क्लासेस जॉईन केले बट तुम्ही खूप छान शिकवता. ओके, थँक्यू सो मच संध्या मॅम. पर्समध्ये जर काढायचे असेल तर नका ठेवू, एकदा कागदावर काढायचा आणि ठेवा, 15 महिनाभर ठेवा ना, काय फरक पडतो. पण तो कागद असा चुरगळू नका देऊ, त्याची जरासं केअर करा. ओके, खूप छान शिकवता. पर्सनल प्रॉब्लेमसाठी सगळेच करतील, नाही तर मी खरंच खूप बिझी असतो आणि एका व्यक्तीचा कॉल आला ना, तीच व्यक्ती अर्धा तास खाऊन घेते. करायचं तर 4 ते 5 मध्ये उद्या करा. ओके, संध्याकाळी 4 ते 5. पण आपलं म्हणणं थोड्या शब्दात म्हणणार. चला ठीक आहे. तर आता आपण मी थोड्या वेळाने नंबर येईल नोट सर्टिफिकेटसाठी मला पाठवून द्या, म्हणजे उद्याच्या क्लासच्या आधी तुम्हाला सगळ्या नोट्स तुमच्या मोबाईलवर येतील. ओके, कारण सर्टिफिकेट पण आहे, ग्रुपवर नाही देऊ शकत, पर्सनल तुमच्या नंबरवर दिलं ते. ओके, चला सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.